कल्चरल मिनिस्टर त्यांना खूप खूप आभारी आहे मी. थँक्यू. जय महाराष्ट्र. अतिशय मनमोहक स्मितहास्य आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या आशाताईंचे खूप खूप आभार. आणि यानंतरचा पुरस्कार आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024. मानकरी आहेत ज्येष्ठ गायक. मला जेव्हा मंत्रालयातून फोन आला की सुदेश तुला हे पारितोषिक देण्यात येत आहे, तुला निवडलं आहे, तर मला 2 मिनटं मला कळेना की नक्की काय फोन आहे. पण नंतर मी जेव्हा कहते ना की होश संभाला, आई बाबा आठवले, माझी बायको आठवली, हेमा, श्रुती, सिद्धांत आणि ब्राउनी माझा कुत्रा. आता तुम्ही म्हणाल कुत्रा का? कारण त्याचं कनेक्शन आहे आमच्याशी. कधी कधी माझे गुडघे वगैरे जास्त उड्या मारल्यानंतर दुखतात, तर त्याच्या आदल्या दिवसापासून त्याचे पाय खराब होतात. कधी कधी डोळ्यांना माझ्या त्रास होतो बायकोच्या, तर त्याला दिसणं बंद होतं. तर तो आमच्या फॅमिलीचा मेंबर आहे. आणि माझ्या 3 बहिणी कला, सुनीता आणि निशी, कारण ह्या सगळे आमचं अख्खं खानदान जे आहे. साहेब 2 मिनटं घेतो. मी अगर चित्रकार आहे, जसं तुम्ही पाहिलं, माझ्या 2 बहिणी पेंटिंग करतात. एक क्लासिकल गायिका आहे आणि आई गायिका होती सुमन भोसले. दुर्गाबाई शिरोडकर आग्रा घराण्याच्या अजमत हुसेन खान साहेबच्या शिष्या माझी आजी. तर एनिवे मी पेंटरच होणार होतो आणि मी फार लाजाळू आणि एकदम म्हणजे बोलणारा म्हणा. अचानक हे कसे आवाज यायला लागले मला कळेना. आणि पहिला जो आवाज ज्याने मला आकर्षित केलं तो होता रंग दिए मुस्तकिल कितना नाजुक है दिल ये न जाना हाय हाय. क्षेत्रातले तो काही वडील आहेत, काही बरोबरीचे आहेत, पण तितकेच ग्रेट आहेत सगळे. त्या सगळ्यांना मी एकच सांगेन, मला जेव्हा हा पारितोषिक तुम्ही जाहीर केलं तेव्हा मला वाटलं की माझ्यासाठी का. तर मी खरं सांगू का, हा पारितोषिक घेताना मला पहिला आठवलं तर माझ्या बालपणापासूनचा आपल्या मुंबईतल्या मराठमोळा अस्सल गणेशोत्सवाचा. मी म्हणेन तिथेच माझी सुरुवात झाली नाटकं पाहण्याची, नाटकात काम करण्याची. तिथून मग मराठी रंगभूमीवर आणि तिथून मग पुन्हा अगदी इथे सांगण्यासारखी गोष्ट ही माझी पहिल्यांदा मी जेव्हा कॅमेरा फेस केला होता आपल्या मुंबई मराठी दूरदर्शनवर. याच्या अगोदर मी कधी कॅमेराच्या समोर उभा राहिलो नाही. तर ते सुद्धा तेवढंच आणि मराठी दूरदर्शन. आणि मग त्यानंतर चित्रपट झाले, सगळे झाले. म्हणजे मोठमोठ्या लोकांच्याबरोबर कामं केली, दिग्दर्शकांबरोबर, लेखकांच्याबरोबर आणि खूप ग्रेट ग्रेट कलाकारांची सगळी कामं पाहिली. म्हणजे त्यात स्त्रीसुद्धा आणि पुरुषसुद्धा कलाकार होते. असं हे असं बोलणं शक्य नाही म्हणण्यापेक्षा कठीण आहे. प्रथमतः महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्याचे मंत्री आपले लाडके मुनगंटीवार साहेबांना सर्वांचंच सांस्कृतिक लोकांचं प्रेम आहे या माणसावर. कारण हे तितकेच प्रेमळ आहेत, जनरस आहेत. महाराष्ट्र राज्यसुद्धा आणि इतर